रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर, आर इंचू साप बरा त्याले उतारे मंतर. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण काल चर्चा केली बहिणाबाई चौधरी यांच्या. खरं 4 ओळी असंच म्हटलं पाहिजे, चारोळी म्हणून चालणार नाही, कारण चारोळी म्हणून महाराष्ट्रामध्ये एक काव्यप्रकार पुष्कळ प्रसिद्ध झाला होता. परंतु बहिणाबाईंच्या काव्याला आपल्याला चारोळी नाही म्हणता येत किती झालं तरी, आणि त्यामुळे त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते कळायला वेळ लागतो आणि अतिशय सोप्या पद्धतीनं त्या सांगतातही. त्यामुळे काल आपण ज्या 4 ओळी ऐकल्यात, मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात. आता बघा, असं मनाला पाखरू म्हणणाऱ्या बहिणाबाई त्याच कवितेमध्ये पुढच्या 4 ओळींमध्ये काय म्हणतात बघा. ही ओवी वेगळी आहे. ही ओवी अशी आहे, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर. काय म्हणतात बहिणाबाई? मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, आर इंचू साप बरा त्याले उतारे मंतर. काय दृष्टांत आहे मनाचा. एकीकडे मनाला पाखरू म्हणतात आणि ह्या आज जी ओवी मी तुमच्याशी संवादासाठी घेतली त्यामध्ये त्या म्हणतात, मन जहरी जहरी, विष विष मनामध्ये जहर आहे आणि मन जहरी जहरी आहे त्याचं न्यार रे तंतर, त्याला उपाय नाही. एकदा तुमच्या मनामध्ये संशय आला की त्याच्यातून सुटका नाही. संशय आत्मा विनश्यती, नाश पावेतो तो संशय तसाच राहतो. म्हणून संशय मधलं पहिलं अक्षर जे आहे ते सातत्य दाखवतं. संस्था पहिलं अक्षर जे ते सातत्य दाखवतं. संविधान पहिलं अक्षर आहे ते सातत्य दाखवतं. संस्कार पहिलं अक्षर आहे सं, ते सातत्य दाखवतं. तसं संशय. आणि म्हणून मन जहरी जहरी, एखाद्याबद्दल मनामध्ये कटुता निर्माण झाली की त्याच्या वाईटाची परमोच्च कल्पना केली जाऊ शकते आणि ती फक्त मनच करू शकतं. आणि म्हणून मी काल म्हटलं की काय म्हणतात, येता जाता म्हण आपण ऐकतो की मन चिंती ते वैरी न चिंती. जो शत्रू आहे तो जेवढा विचार करत नाही वाईट, तेवढं मन विचार करतं. कित्येक वेळा आपल्याविषयीच ते विचार करत असतं. अगदी साधं पान खाऊन सुपारी लागली, छातीमधनं कळ आली तर समोरचा म्हणतो की ते जाईल, पाणी प्या, वरती बघा पाणी प्या. आपल्याच डोक्यामध्ये किटपिट सुरू होते मनामध्ये की अरे हार्ट अटॅक तर नाही आला, ॲडमिट करून घ्या स्वतःला, बघून घ्या. आणि असं घडतं. मी स्वतः व्यक्तिगत अनुभव घेतलेला आहे. मी 92 किलो वजनाचा होतो श्रोते. आता 70 किलो वजनाचा आहे. पण जेव्हा मला सांगण्यात आलं की अन्न निम्म कर, तसं मी अन्न निम्म केलं. 1 महिना बरा गेला माझा. पण नंतर एका महिन्याने मला मुंबईला सायन्स स्टेशनवरती चक्कर यायला लागली. इथे तो मनाचा प्रश्न येतो. आणि मग मला असं वाटलं की मला हार्ट अटॅकच येतो बहुतेक, जे काही होतं आहे त्याच्यावरनं. म्हणून मी लगेच ॲडमिट झालो. माझे मोठे बंधू डॉक्टर श्रीश उपाध्ये शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांची अटॅचमेंट आहे. मी स्वतःच ॲडमिट झालो कॅज्युअल्टी वॉर्डला जाऊन आणि झोपून राहिलो तिथे. मग मोठे बंधू आले. मोठे बंधू आल्यानंतर त्यांना वॉचमनने सांगितलं तुमच्या भावाला ॲडमिट केलं आहे. आणि काय झालं आहे तर वॉचमनाला हार्ट अटॅक आला आहे. तर मोठा भाऊ म्हणाला त्याला हार्ट नाही आहे, अटॅक कुठून येणार असं म्हणून तो आत शिरला. त्याला माहिती होतं कारण त्याचाच सल्ला होता अन्न निम्म कर म्हणून वजन कमी करण्यासाठी. मग त्यांनी सगळे त्याचे पेशंट्स तपासले आणि मग कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये आला आणि मला विचारलं संजय काय झालं. मी म्हटलं मला बहुतेक धडधडते छातीमध्ये, भीती वाटते मरणाची. मग तो म्हणाला तुला मराठी कळतं की नाही छान, मी तुला मराठी वाक्य सांगतो आणि बरा करतो. मी म्हटलं सांग. तर तो म्हणाला हा सगळा मनाचा खेळ आहे तुझ्या. पहिला मुद्दा. आपल्या मराठीमध्ये एक वाक्य आहे की भीतीमुळे पोटात खड्डा पडला असं म्हणतो की नाही आपण. तर मी म्हटलं हो. तर तो म्हणाला ही खड्ड्यामुळे भीती आहे, हे खरं काहीच घडत नाही. तुझ्या मेंदूला सवय नाही आहे कमी खायची, तुझ्या जिभेला सवय आहे 6 बटाटे वडे खायची
आणि आता तू ते निम्मे केलेस 3च, तर मेंदूला सवय नाही ना, मेंदूला वाटते 3 कमी खाल्ले म्हणून तुला भीती वाटते. त्यामुळे तुझ्या पोटात पडला आहे खड्डा, कारण तेवढा क्वांटम ऑफ फूड तिथे न गेल्यामुळे तुझं मन तुला सांगते की हे काहीतरी गडबड आहे म्हणून, आणि म्हणून तू ॲडमिट झालं, तुला काही झालेलं नाही, चल उठ असं म्हणून त्याने मला 1 चमचा साखर खायला दिली आणि म्हणाला निघ. माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव मी अशासाठी सांगतो की मी जी कल्पना केली, माझं मन जे टोकाला पोचलं होतं की आता काय होणार, यापुढे काय होणार, सगळं डोक्यापुढे आलं. त्या सायन्स स्टेशनपासून दादरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत माझ्या मनानं घातलेला जो घोळ आहे ना, तो बहिणाबाई सांगतात, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर. कसं आहे तर विंचू चावला त्याच्यावरती उपाय आहे, साप चावला त्याच्यावरती मंत्राचा उपाय आहे, आणि असे मंत्रांचे उपाय आहेत. हे सुद्धा एक अंधश्रद्धेचा मुद्दा नाही आहे श्रोत्यो, परंतु मंत्रौषधी नावाचा एक मोठा विभाग ज्ञानाचा आमच्या इथे आहे. आम्ही तो अजून अभ्यासलेला नाही, कारण अडचण कुठे आहे माहिती आहे का, हा अनुभूतीतून जाणारं औषध आहे, ते मनातून शिरणारं औषध आहे. मंत्रांचं जे औषध आहे ते त्याला क्लिनिकली सिद्ध करणं कठीण आहे. क्लिनिकल सायकॉलॉजीचा अभ्यास केलेली मंडळीसुद्धा ते सिद्ध करू शकत नाही की असं ऐकल्यामुळे काय घडलं. कानातून औषध गेलं का तर तसंही नाही, तोंडातून गेलं का तसंही नाही, पण मंत्रांनी काय साधलं तो वेगळा अभ्यासाचा विषय आहे, त्याच्यावरती आता बोलण्याची आवश्यकता नाही. आपण बहिणाबाई चौधरींच्या ह्या ओवीविषयी बोलतो की किती मन वाईट पद्धतीने विचार करतं. आज घडतं आहे की नाही तसं सांगा. तुमच्या घरामध्ये नाही घडत आहे, आपापल्या घरांमध्ये सुद्धा घडतं आहे. एकमेकांबद्दलच्या कल्पना, एकमेकांबद्दलची मतं, या सगळ्यांचा विचार केला तर मन आणि मतं हे एकत्र प्रवास करतात. आणि म्हणून मनन करा. आजच्या या माझ्या ओवीविषयी बोलताना अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम मुद्दा आहे, थोडा सविस्तर सांगतो. मनन करा म्हणजे काय करा, तुम्ही म्हणाल मेडिटेशन करा. हे एक भारताचं आणखी एक दुर्दैव की मननाचा अर्थ काय असं भारतीयांना इंग्रजीत सांगावं लागतं, म्हणजे इंग्रजांनी काय राज्य केलं बघा आपल्यावरती. तर मेडिटेशन म्हटलं तर तुम्हाला कळेल, मनन म्हटलं तर कळणार नाही, असा मोठाच गोंधळ आमच्या इथे आहे. पण तरीसुद्धा चला सोयीपुरतं सांगून टाकू. सो मनन काय अर्थ आहे माहिती आहे का मूळ त्याचा, मला माझं मन नाही अशी स्थिती तयार करता येईल का. सगळेच प्रश्न सुटले ना. मन न, पण ते करणं कठीण असतं, एकट्याने विचार करणं इतकं सोपं नाही होतं. मग काय करायचं, मग गुरुकडे जायचं आणि गुरुची आज्ञा ऐकायची. गुरुची आज्ञा ऐकायची म्हणजे काय करायचं तर त्याच्या चरणाशी न मन करायचं. काय करायचं, मन न नाही जमलं तर शेवटचा न अलीकडे घ्यायचा आणि न मन करायचं. म्हणजे मला माझं मत नाही, थोडक्यात मला माझं मन नाही म्हणजे काय, मला माझं मत नाही, हीच भूमिका आहे ना शेवटी. न मन करून बघा तुमचा फायदा होतो की नाही ते. का, तुम्ही कोणाचं तरी ऐकता म्हणजे सल्ला मिळतो, दुसरा सल्ला मिळाल्यामुळे तुम्हाला उत्तर मिळण्याची शक्यता वाढते. स्वतःच एकटा मीच शोधणार असं केलं की तुम्हाला ते सापडत नाही. तेही नाही जमलं तर आणखी एक गोष्ट आहे आणि ती आहे व मन करायची. कोणाजवळ तरी बसायचं आणि जो गोंधळ आहे तो बोलून टाकायचा मनातला सगळा, म्हणजे व मन होऊन जातं, काही शिल्लक राहत नाही. म्हणजे तुम्ही त्या स्थितीत परत येता ज्या स्थितीमध्ये मन न केल्यामुळे येता किंवा न मन केल्यामुळे येता, ते व मन केल्यामुळे पण येता तुम्ही. अर्जुन रडला कृष्णाजवळ म्हणून लढला, अर्जुनाने विषाद व्यक्त केला म्हणून त्याचा विकास झाला. मला कोणत्याच जगातल्या माणसाबद्दल मनामध्ये कटुता असता कामा नये. ह्याचं कारण तो त्याच्या कर्माने जन्माला आला आहे, मी माझ्या कर्माने जन्माला आलो आहे. मी त्याचं शत्रुत्व मनात ठेवून काय करू, त्याने माझं शत्रुत्व मनात ठेवून काय करायचं तो त्याचा प्रश्न आहे. मी काय करू शकतो तर किमान पक्षी मी त्याचं वाईट घडू नये एवढी तर इच्छा करू शकतो. त्याचं चांगलं घडेल की नाही माहिती नाही, कारण ते त्याचं कर्म आहे. आणि म्हणून मन जहरी जहरी, आणि कसं 2दा शब्द वापरून बहिणाबाईंनी त्यातली तीव्रता सांगितलेली आहे. आणि मग जर तुमचं मन अत्यंत स्ट्रॉंग असेल, तुमचं मन श्रद्धेनं भरलेलं असेल, तर मी गेल्या 1-2 भागांपूर्वी जे म्हटलं की संत मीराबाईच्या हातामध्ये विष देऊनसुद्धा तिच्या मनामध्ये असलेली कृष्णाची जी भक्ती आहे त्या कृष्णाच्या भक्तीनं त्या विषाचा DNA बदलून टाकला आणि ते आत जाताना अमृत म्हणून आत गेलं. शेवटी माइंड ओव्हर मॅटर, आत्ता 2022 सालचा जो नोबेल पारितोषिक विषय आहे त्या विषयामध्ये हा मुद्दा घेण्यात आलेला आहे की माइंड ओव्हर मॅटरमध्ये काय घडतं. थोडं वाचून बघितलं तुम्हाला तर तुम्हाला ती माहिती करू शकेल. मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी मनाच्या ह्या पद्धतीनं बहिणाबाईने व्यक्त केल्या. एका ठिकाणी कालच्या ओवीमध्ये त्या म्हणतात मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मातं, आणि आज मी तुमच्याशी ती ओवी मांडतो आहे मन जहरी जहरी
त्याचं न्यार रे तंत्र अरे इंचू साप बरा, विंचू पण बरा आणि साप पण बरा, डसणारे दोघंजणं ते बरे, इतकं मन विषारी असतं. याचं कारण एकदा मनाने घेतलं की त्याच्यावर काही उपाय नसतो, अशी स्थिती आहे. असं तुम्ही चिंतन करा. रिक्रिएशन इन ट्रँक्युलिटी इज क्रिएटिव्हिटी. वर्ड्सवर्थचं जे म्हणणं आहे इंग्रज कवीचं की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स. म्हणजे क्रिएटिव्हिटी जी आहे, काही गोष्टी निर्मिती करण्याची प्रक्रियाची पॉवरफुल इमोशन्सचं व्यक्त होणं सुरू झालं की ते तयार होत असेल. पण ते कधी? तर पुढचा अर्धा भाग त्या वाक्याचा आहे रिकलेक्शन इन ट्रँक्विलिटी. ट्रँक्विलिटीचा अर्थ मनन. पुन्हा एकदा तुम्ही एकटे जेव्हा विचार करता तेव्हा निर्मिती क्षमता तुमची वाढते, तोपर्यंत वाढत नाही. त्यामुळे मी जे बोललो आज त्याच्यावरती चिंतन करा, शांतपणे चिंतन करा, रिकलेक्शन इन ट्रँक्विलिटी करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे सगळे प्रश्न सुरू होत आहेत ते माझ्यापासूनच, म्हणजे माझ्या मनापासून. असो, पुन्हा भेटू आपण उद्या पुढच्या नवीन ओवीसहित. नेहमीप्रमाणे ठरलेलं नाही आहे ओवी कोणती असणार आहे ते, पण तुम्ही मात्र जरूर दररोज सकाळी 5 वाजता मी अपलोड करतो एपिसोड. सकाळी लवकर उठून बघून टाका असं माझं म्हणणं आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हालाही फायदा होईल आणि 10 मिनटाचा असतो मॅक्झिमम. तर सकाळी पटकन उठायचं, दात घासायचे आणि यूट्यूबवर जायचं, संजय उपाध्याय चॅनलवरती जायचं आणि ती 10 मिनटं ऐकायची. बघा तुमचा दिवस कसा मजेत जाईल. कारण काय, घबडग्याचे जे विषय चाललेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा विषय सकाळी उगवता उगवता मी तुमच्यासमोर मांडला, तोच दिवसभर तुमच्या मनात रुंजी घालत राहील याबाबत माझ्या मनात शंका नाही. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.